फुटबॉल स्टाईलनं बॉलला अडवलंय आणि आपल्या संघासाठी तब्बल धावा वाचवल्यात मैदानाच्या आतमध्ये. त्या तब्बल 2 आणि 2 धावेच्या साथीने खऱ्या अर्थानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलं. ते म्हणजे बॅट्समन राहुलनं प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेश आणि राहुल अशी जोडी. नंदूचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. अगदी मिड ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचला. त्यानं बॉलला कॅरी केले आणि तत्पूर्वी मिळेल ती सिंगल मिळाली. वाघाची वाडी संघ कोण विसरेल. अगदी खऱ्या अर्थानं मैत्री चषक डोंगर नावे या स्पर्धेमध्ये रनर अप राहिला होता. चांगला खेळ सातत्यानं या टीमचा पण पाहत असतो. ऑन साइडला लेग कटर होता. शफल झाला. जागा बनवली. रूम क्रिएट केली आणि शफल होऊन हा सफल फटका केला. बॉलला पाठवलं थेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन राहुलच्या बॅटमधून यावेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी डॉट डिलिव्हरी येत असताना निर्धाव चेंडूची सांगता ओव्हर नंबर 1 मध्ये नंदूला आपण पाहतोय. यस यावेळेला आफ्रिकाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शॉट स्क्वेअर लेगला फिल्डर आणि ते सिंगल जरूर मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. थोडीशी दुखापतग्रस्त मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. थोडीशी इंजुरी आली आहे. यस मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूयात. ओहो यावेळेला जबरदस्त डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक इथे पहिला मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम साजई संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 8 अंकावरती. 8 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट कंप्लीटेड ऑन द कंप्लीट फ्रॉम टीम साजई. स्कोर कार्ड खऱ्या अर्थानं पहिला षटक कंप्लीट झाल्यानंतर 8 अंकावरती जाऊन पोहोचत असताना नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये प्रतीकला आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आहे. अगदी पहिली फेरी 5 षटकांची, दुसरी फेरी 4 षटकांची आणि तिसरी फेरी ही 3 षटकांची असेल. याची देखील प्रत्येक टीमनं नोंद घ्या. प्रत्येक टीमने याची देखील दक्षता घ्यायची आहे. खऱ्या अर्थानं काटेकोरपणे बांधली गेलेली नियमावली आणि त्या नियमावलीमध्ये
चालू असलेली ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एजला बॅटर राहुल तयार. पहिलाच बॉल वेगवान आणि तेज तर्रारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी पायांच्या समोरून शूटच्या समोरून बॉल ब्रश होऊन निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर आपण पाहतोय दीपकला आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेत. दीपक देखील सातत्यानं चांगली कामगिरी वाघाचीवाडी टीमसाठी करत असतो. प्रतीकचा पुढचा बॉल लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतं माघारी. धक्का क्रमांक लागला पहिला. राहुलच्या खेळीचा झाल्यानंतर बॅट्समन आउट. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम साजय संघासाठी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दीपक आला. प्रथमेशला आपण पाहतोय अगदी कोड विसरेल पहिला मॅचची प्रथमेशची बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग त्याने केली होती. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. लाईन पिक केली आणि आता पिकअप स्ट्रोक बॉलला फेकून दिले थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवा के साथ साथ घट्टा के संग संग चेंडू सीमा रेषा बाहेर दंग. 6 धावा षटकार. ऑन साईडला फटका अजून एक देखणं. बॉल निघून चालला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक दुसरा क्रॅकिंग सिक्सर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो बॅट्समन प्रथमेशच्या बॅटमधून. अगदी पहिल्या मॅच मध्ये देखील जबरदस्त बहारदार खेळी त्याने साकारली होती आणि आता तोच प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये चढवलाय गोलंदाज प्रतीक वरती हल्ला आणि आता बोलतोय बॅट्समन प्रथमच सावरला. दफलक जाऊन पोहोचले तब्बल 20 अंकावरती. 20 ऑन बोर्ड. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल व्ही मध्ये ड्राइव्ह केला. फटका जबरदस्त आहे. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर भाविक पोहोचेल पण त्याला क्लिअर करत बॉल चला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मधील 4. अजून एक देखना चौकार. जरूर आला पण चौकारानंतर क्विक रिप्लाय या डॉट न दिला. हॅलो हा आता काय बोलणार तुम्हाला. कुठून आणू मी एवढं आठवत आंबा. षटक क्रमांक इथे कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये तब्बल दुसरं झालं आणि पूर्वार्धामध्ये साजय संघ बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचलाय तो तब्बल 24 अंकावरती. 24. सुरुवात भरपूर जबरदस्त राहिली साजय टीमची. कारण जर पहिल्या षटकाचा उल्लेख करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा होत्या पण त्यानंतर हे 16 धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं.
ओहो, दिशा पाहावं लागेल. दिशा चांगली, पहिलाच बॉल आला डॉट. अगदी थर्ड अंपायर रेफर केलंय, बट बॅट्समन रिव्ह्यू. येस, आता टेक्निकल रूम मध्ये चेक करूयात. येस, पंचांचा सॉफ्ट सिग्नल तर फेअर डिलिव्हरी, पण टेक्निकल रूम मध्ये आपण जरूर चेक करूयात. बॉलचा अँगल, बॉलची एंड लाईन, बॉलची दिशा हे आता पाहिलं जाईल आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहता आमचे जगदीशजी दुधकर सर आपल्यासोबत जोडले गेलेत. येस, फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता. पहिलाच बॉल इथे डॉट हलाय. पुढे येऊन अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा प्रयत्न. अगदी शॉर्ट मिड ऑफचा फिल्डर त्याच्याकडून थोडीशी झालेली चुकी, पण त्यानंतर वाडिश लॉंग ऑफ मधून भाविकचा आलेला बॅकअप आणि तत्पूर्वी रन्स मिळतील इथे. तब्बल 2 आणि 2 धावेच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचला तर तब्बल 26 या अंकावरती 26. षटक क्रमांक तिसरा पण पाहत आहे. 4 षटकांची मॅच असताना पहिल्या 2.2 बॉल मध्ये 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत. स्टेप आउट डाऊन फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. बॉल स्मॅक राव स्वतःच्या फलोतर मध्ये बॉलला त्यांना कॅरी केलं. सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. एक एक धाव मैदानाच्या आतमध्ये महत्वाची. अगदी जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये धावा कुठेतरी कमी होत्या. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी नंदून केली, पण त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये प्रतीक आला आणि त्यानं तब्बल 16 धावा खर्च केल्या. म्हणजे प्रतीकचं थोडंसं महागडं षटक म्हणायला हरकत नाही आहे. आणि आता ओव्हर नंबर 3 मध्ये तुषार कामगिरी करतोय भरपूर हुशार. अवघ्या 3 बॉल मध्ये धावा त्यानं खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. स्विच हिट करायचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. दुधारी ती तलवार आता बॅट्समनला चालवायची होती, पण आता हा बॉल आला डॉट. निर्धाव चेंडूची सांगता सध्या चकडीला होत असताना स्ट्रायकिंग एट बॅटर आपण पाहतोय. ज्या बॅट्समनच्या बॅटमधून आतापर्यंत आपण तब्बल 2 षटकार 1 चौकार पाहिलाय, तो प्रथमेश पुन्हा एकदा तयार. ऑल साइडला आपण पुल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, पण आता पुल हा ठरलाय अनसक्सेसफुल. बॉल चालला थेट फिल्डरच्या हातामध्ये स्ट्रेट इन टू द बास्केट. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागला मैदानाच्या आतमध्ये दुसरा. टीम साजही संघाला. प्रथमेश इज बॅक टू द पॅव्हिलियन. लहूला आपण पाहतोय.
तर दिशा पाहावे लागेल. ऑफस्ट्रिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये होईल ऍड आणि या एक्स्ट्राच्या स्वरूपात संघ जाऊन पोहोचेल तो तब्बल 28 अंकावरती. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर अगदी ज्या उसळीच्या शोधामध्ये होता बॅटर ती उसळी आता त्याला मिळत नाहीये. बॉल निघून चालला थेट विकेट किपरच्या हातामध्ये. जर विचार करायला गेलं तर ओव्हर नंबर 3चा खेळ ते कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तब्बल 16 आणि आता तिसऱ्या षटकामध्ये धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 4. म्हणजे आता 3 षटकांच्या अंती पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना साजही संघ जाऊन पोहोचलाय तो तब्बल 28 अंकावरती. 28 ऑन बोर्ड. Loss of 2 wickets. 3 over completed on the scorecard from Team Sajai. ऑन साइडला बॉल हवे मध्ये पाहावं लागेल. फटका मिस टायमिंग आहे की प्रॉपर टायमिंग आहे. आणि इथे खऱ्या अर्थानं एफर्ट्स भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाले. फिल्डरचे खऱ्या अर्थानं आपल्या संघासाठी 100% एफर्ट 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये देत असताना फिल्डरला आपण पाहतोय. पुढचा बॉल बावी निघालाय. बॅट्समन तयार. वेगाचं प्रत्युत्तर दिलं वेगानं. गोलंदाज भावीनं हाताळला अग्नीच्या ज्वाला पण त्याच्यावरती चढवला बॅटरनं तोफेचा गोळा. बॉल बाउंड लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकात 40. अगदी मागच्या मॅच मध्ये कपिलनं देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. तोच कपिल आता मैदानाच्या आतमध्ये. त्याची तळपलेली बॅट आणि आता त्यानं लावली आहे गोलंदाजाची वाट. पुढचा बॉल फुल ओव्हर लेनचा होता. फ्लिक ऑफ द रिस्ट अलग कार्पेट. स्क्वेअर लेग मधून फिल्डर प्रचंड वेगाने येईल. आता विकेट सॅक्रिफाईस मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल आणि विकेट सॅक्रिफाईस केली आहे लहून. फलंदाज होईल बाद. 37 या अंकावरती धक्का लागला तिसरा. तरी 7 ऑन बोर्ड. 37 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेल्यात. 3.3 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. शेवटचे 3 बॉल. चौथा बॉल समोरच्या दिशेनं. बॉल हवे मध्ये ऑन दी अप बट फिल्डर डाऊन द बॉल अँड टेकन अ ब्युटिफुल कॅच. आता टिपलाय फिल्डर विकी पारदी नसेल आणि संपलाय बॅट्समन कपिलचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन.
अनसक्सेसफुल ठरलाय. विकेटचं पतन, आणखीन एका विकेटचं पतन खऱ्या अर्थानं करत असताना गोलंदाज भाविनला आपण पाहताय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भाविनच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती भाविनला जरूर आसमान दाखवलं होतं बॅट्समन कपिलनं, पण त्यानंतर खऱ्या अर्थानं धावसंख्येला ब्रेक थ्रो लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भाविननं केलंय. वन मोर विकेट डाऊन. मारले तुम्ही डोंगर नावेला दुसरी मोऱ्याचा बाडा होती फायनलला. अजय कालेकरला सिरीज भेटली, विकीला बॅट्समन भेटला. हा ना, ती मैत्री चषक आणि कुठली ती अजून इकडची आंब्याची पण तू हा या बरोबर तोंडलीची पण मारली काय. शेवटचा एक अंतिम बॉल, स्टील 1 to go. शेवटचा बॉल, या वेळेला फटका जबरदस्त आहे. शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल नाही थांबणार. बॉल जाईल थेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनीला दन 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 करत सीमा पाय धावा मिळतील 4. हा आलाय संघर्षमय चौकार. गावाचे एक दमदार व्यक्तिमत्व अर्थातच तेजस दादा आगिवले याचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं आपण आपल्या अतिथी कक्षामध्ये करतोय. निलेश दादांचे शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूयात. खऱ्या अर्थाने निलेश दादांची देखील अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आम्ही नेहमी पाहिली आहे आणि तेजस दादा आगिवले यांचा शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय. महाराष्ट्राचा अंगवस्त्र, मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आणि या काकडपाडा चषक 2026 ब्युटिफुल मोमेंट देऊन तेजस दादा आगिवले यांचा इथे केला जातो शुभ सन्मान. त्यानंतर मानिवली गावाचा दमदार नेतृत्व अर्थातच दमदार व्यक्ती साहिलजी देसले साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. यस, शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जातोय. त्यानंतर वैभव दादा आगिवले यांचा देखील इथे शुभ सन्मान खऱ्या अर्थानं केला जाईल. वैभव दादा या आपण. शिरवली गावाचे वैभव दादा आगिवले यांचा देखील केला जातो शुभ सन्मान. त्यानंतर वरती बोलू यस, नयनजी भोईर साहेब त्याचबरोबर समीरजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानानं विराजमान व्हायचं. आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. खऱ्या अर्थानं अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुण्यांचा आणि प्रत्येक मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून करतोय. महाराष्ट्राचं अंगवस्त्र, मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, तेजस्वी फुलांचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन खऱ्या अर्थानं वैभव दादा आगिवले यांचा देखील केला जातो शुभ सन्मान. नयन दादा भोईर आणि समीर दादा भोईर यांना विनंती असेल या आपण आपला देखील शुभ सन्मान आम्ही आमच्या अतिथी कक्षामध्ये करतोय. गणेश दादा कोर आपण देखील या. गणेश दादा कोर यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करतोय. गणेश दादा कोर यांचा केला जाईल शुभ सन्मान. यस, दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच त्याचा मॅचचा खऱ्या अर्थानं टॉस देखील करूयात. चला पंच आपण देखील मॅचला ऑन करा आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं
एक चांगली लढत दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कुडवली बी बनाम जर्मन बांदिवली. तर चला जर्मन बांदिवली टीमचे कॅप्टन आणि कुडवली बी टीमचे कॅप्टन या आपण लगेचच आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. त्यानंतर दोन्ही टीमला आपण इन्व्हाइट करूया टॉस बॉक्स मध्ये. पण जाऊयात खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे जिथे आपल्यासोबत कॉमेंट बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक अर्थातच सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. येस, आपण इन्व्हाइट करूया टॉस साठी युवा शेतकरी शिरोली गावचे भावी सरपंच आदरणीय सन्माननीय समाजसेवक रामभाऊ आगिवले यांना. साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पंच फक्त 2 मिनिटं सामना थांबवा. रामभाऊ आगिवले यांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ हस्ते आपण करूयात दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅचचा टॉस. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल जर्मन बांदिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला कुडवली बी. या दोन टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. जर्मन बांदिवली टीमचा कॉल. स्विंग द कॉइन. हेड असा कॉल आणि हेड आला म्हणजे टॉस जिंकला टीम जर्मन बांदिवली संघानं. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. थँक्यू सो मच. देऊयात दोन टीमला लाख लाख शुभेच्छा आणि करूयात आपण मॅचला सुरुवात. टॉस बॉक्स मधून जाऊयात पुन्हा एकदा थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. चा पाठलाग या ठिकाणी चालू झालाय आणि पहिल्याच बॉलवरती कडक शॉट सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर विकीनं षटकार दाखवलाय. सिक्सर. पहिल्याच बॉलवर षटकार आणि 6 धावांच्या मदतीनं विकीनं मात्र इथून स्वतःचं खातं खोललं. संघाचं सुद्धा इथे इनसाइड आउट फटका इथे सुद्धा सुंदर आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिस्टर व्ही व्ही फॅक्टर विकी चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. इथे बॉडी लाईन फुलटोज मिळाला आहे. अंपायर डिसिजन नो बॉल. सोने पे सुहागा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना. नो प्लस 4 पंजा. काळूरामजी भोईर त्याचबरोबर महेंद्रजी घागस या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. इथे स्वागत केलं विकीनं. गोलंदाज गोलंदाजीसाठी आला प्रथमेश आणि त्याच्यावरती मोठा हल्ला बोल इथे करतोय. फ्रीडचा इशारा. 2 षटकार 1 चौकार. एकंदरीत आपण पाहिलं तर स्कोरबोर्डला इथून मोठी उभारी मिळाली आहे. 17 धावा धावफलकावर. पहिल्या 2 बॉलवरती 17 आणि हा खतरा उभा राहिलाय. गोलंदाज प्रथमेश साठी खतरा इथून तयार झालाय. त्याला कमबॅक करावं लागेल. फ्रीडचा चेंडू.
इथे हा फ्री हिटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या बाहेर. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. इथे मात्र प्रथमेशसाठी इथून मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. आता मात्र तो अगदी कमी गतीनं छोटा रनअप घेऊन गोलंदाजी करतोय. इथे चांगला टाकलाय. फ्री हिटचा बॉल डॉट आला. एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलक वेगानं पुढे चाललंय ते तब्बल 18 वरती. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी येत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. 42चा पाठलाग करतायत. 42 रन्स टू विन. वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधात साजई असा हा सामना. प्रथमेश गोलंदाजी करत असताना थोडासा सुरुवातीला महागडा तो ठरतोय. इथे त्याला कमबॅकची गरज आणि त्याने कमबॅक मिळवून दिलाय. सलामीचा फलंदाज जो आक्रमक होता त्याला मैदान सोडावं लागेल. विकी बाद. पद्धतीने इथे कमबॅक केलं प्रथमेशनं. सुरुवातीच्या अगदी पाहिलं तर 3 चेंडूंवरती मोठा आक्रमक हल्ला होता. स्कोरबोर्ड तब्बल जाऊन पोहोचवलं ते 20 वरती आणि त्यानंतर त्यानं एक चांगलं कमबॅक या ठिकाणी करायला सुरुवात केली आहे. विकेटची गरज होती. ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं आणि हा ब्रेक थ्रू त्यानं मिळवून दिलाय. नवीन फलंदाज विकी बाद झाल्यानंतर नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी ज्ञानेश्वर आलाय. भाविकला साथ देण्यासाठी ज्ञानेश्वर मैदानावरती. या 2 फलंदाजांना इथून 42 ही मॅजिक फिगर गाठायची आहे. विकीनं मात्र सुरुवातीला जवळजवळ अर्धा रस्ता पार करून दिलाय. 20 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. 4 षटकांची मॅच. षटक क्रमांक पहिलं. इथे पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरनं फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करेल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झालाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॅल्क्युलेटिव्ह बॅटिंग या ठिकाणी करतायत. अगदी अभ्यासपूर्ण फलंदाजी. इथे 2 धावा कंप्लीट केल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड आपण पाहाल तर जाऊन पोहोचलं ते 22 वरती. 22. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात तब्बल आल्या 22. आता इथून तुम्हाला पाहायला मिळेल समीकरण असेल 18 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 20 धावा. विजय मिळवायचा असेल या द्वितीय फेरीमध्ये तर वाघाची वाडी संघाला 18 चेंडूत 20 धावा बनवाव्या लागतील. लहुदादा गायकर प्रस्तुत साजई आणि त्यांच्या विरोधात वाघाची वाडी. 41 बनवल्या पूर्वार्धात. 42चा पाठलाग. सुरुवातीच्या पहिल्या षटकात आल्यात 22. 18 चेंडू 20चं समीकरण. इथून कशा पद्धतीनं मॅच फिरेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल अतिशय चांगला. फिरकीचं जाळं. फिरकीचं आक्रमण तुम्हाला पाहायला मिळतंय. व्यूव्हरचनेमध्ये थोडासा बदल या ठिकाणी केलाय. निश्चित 30 यार्ड ऑफसाइड पूर्ण पॅक. ऑन साइड पूर्ण खाली. इथे पाहायला मिळते पहा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी पाठलाग करतील. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी केलाय. अतिशय दर्जेदार दमदार चाललेली स्पर्धा. ग्रामस्थ मंडळ काकडपाडा आणि सिद्धिविनायक स्टार काकडपाडा यांच्या संयुक्त विद्यमानानं काकडपाडा चषक 2026 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि मैत्रीपूर्ण सामने तुम्हाला या ठिकाणी एन्जॉय करायला मिळत आहेत. म्हसा परिसर क्रिकेट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने चाललेला हा सोहळा. विशेष कौतुक MPCAचं आपण सातत्यानं करतोय. अतिशय चांगली शिस्त या संपूर्ण क्रिकेटच्या मैदानावरती MPCAनं आणली. ग्रामीणच्या खेळाडूंना सर्वप्रथम शिस्त महत्वाची. ती शिस्त त्यांनी शिकवली आहे. इथे फटका चांगला. दर्जेदार दमदार सदाबहार
चेंडू सीमा पार, षटकार. डीजे अनिकेत अलीकडे आपण पाहताय तर भरपूर चांगलं संगीत संयोजन त्याचं. क्रिकेटच्या मैदानावरती म्युझिक त्याच्या माध्यमातून चांगलं वाजताना पाहायला मिळते. इथे बॅकअप आहे का? स्वतः गोलंदाज चेंडू पकडला, यष्ट्या उद्ध्वस्त. गरज होती का प्रश्न विचारला जाईल. धावबाच्या स्वरूपात झटका लागलाय वाघाची वाडी टीमला आणि वाघाची वाडी संघाचा आणखी एक ठाण्या वाघ बाद. च्या समाप्तीनंतर 30 झाल्या 30. आता इथून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा इथून बनवाव्या लागतील. वाघाची वाडी संघासाठी लागलाय अजून एक धक्का. मॅच अजून जिवंत आहे कारण उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर साजई संघाकडे आहे. मुरबाड परिसरातील हा संपूर्ण क्रिकेटचा रणसंग्राम, या परिसरातील सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंना तुम्ही पाहताय. अतिशय चांगली स्पर्धा. काकडपाडा चषक 2026 मध्ये आपण आहोत. या परिसरासाठी भुसनावळ, मुरबाड तालुक्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर ज्या जत्रेचा मित्रांनो सातत्यानं उल्लेख केला जातो, सातत्यानं कुतूहल व्यक्त केलं जातं, प्रत्येकाला आकर्षण म्हणून असणारी मसा यात्रा मित्रांनो उद्यापासून चालू होते. सर्व लाडक्या यात्रेकरूंना त्याचबरोबर भक्तगणांना काकडपाडा ग्रामस्थांच्या वतीनं आणि काकडपाडा चषकाच्या वतीनं यात्रेच्या खूप 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 शुभेच्छा आपण देऊयात. उद्यापासून यात्रा उत्सव होतोय. आपल्या सर्वांच्या मानाचा, अभिमानाचा, मशाचा जत्रा उत्सव. सर्वांनी तिथं जरूर जा, आनंद लुटा. आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत 30 धावा, 12 चेंडू, 12 ची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती फलंदाज तयार. बॅटिंग करत असताना दीपक स्ट्राईक वरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहे, टप्पा खाल्लाय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर निघून गेलाय. चेंडू सीमा पार, चौकार. या ठिकाणी आलाय. या चौकाराच्या मदतीने तुम्ही पाहताय धावफलक वेगानं पुढे चाललंय, जाऊन पोहोचलं 34 वरती. आता मात्र 8 धावांचं लक्ष आहे. 11 चेंडू 8 धावा. समीकरण थोडंसं सोपं झालंय वाघाची वाडी या संघासाठी. चांगली गोलंदाजी पूर्वार्धात केली, 41 वरती रोखलं, सुरुवात दमदार दिली. या मॅच मध्ये आपण पाहताय तर हा सामना निश्चितच आपल्या बाजूने झुकवून घेतलाय. वाईट बॉल. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर चांगली गोलंदाजी राहिली लहू गायकर यांची. फिरकीचा जादूगार, जुना जाणता खेळाडू आहे, लिजंड प्लेअर, भरपूर अनुभव क्रिकेटच्या मैदानावरचा. जरूर या मॅच मध्ये थोडेसे बॅकफुटला पाहायला मिळत आहेत, मात्र संघर्ष सोडत नाही. लिजंड प्लेअरचं एक वैशिष्ट्य असतं, जोपर्यंत मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जात नाही, शेवटचा चेंडू टाकला जात नाही, शेवटची धाव निघत नाही, तोपर्यंत ते मॅचेस सोडत नसतात. भरपूर सारे लिजंड प्लेयर्स तुम्हाला या परिसरातून पाहायला मिळत आहेत. इथे लहू गायकर स्वतः संघासाठी हे महत्वाचं षटक या ठिकाणी हाताळतायत. इथे ओव्हरपिच समोर टोलावलाय, फिल्डर आहेत दोघांची झाली दोस्तीत कुस्ती आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथे सामना जवळ खिशात टाकण्याच्या तयारीत. 41 स्कोर लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता, ओनली 1. आणि ती धाव सुद्धा इथे कंप्लीट केली आहे दीपकनं. चांगल्या पद्धतीने इथे
हा सामना फिनिश केलाय, ग्रेट फिनिश, आणि हा सामना जिंकलाय वाघाची वाडी टीमनं. वेल प्लेट आणि गोड कौतुक साजळी टीमचं सुद्धा, दोघांनी चांगला खेळ दाखवला. इथे सामन्याचा सामनावीर आपण घोषित करत आहोत.